Hello my dear students and welcome to the English class of 8th standard, and today we are doing lesson number 3.2, the Kite Festival. So before starting, please subscribe the channel to get more lessons. If you are new to the channel, please subscribe the channel and please share this lesson with your friends. Okay? And the playlist of 8th standard is given in the description box. So without wasting any time, let's start with this lesson, the Kite Festival. Years ago, the harassed mother would often say to her restless son, who needed to be kept busy during his holidays, "Why don't you go fly a kite?" तर खूप वर्षांपूर्वी जेव्हा मुलं आईला त्रास द्यायची, अगदी घरातलं काम करू द्यायची नाहीत, तो मुलगा घरात खेळत बसायचा, तर त्या आई त्याला सांगायची की जा बाबा बाहेर जाऊन खेळ, बाहेर जाऊन तू पतंग का नाही उडवत. तर असा केल्याने तो मुलगा बाहेर बिझी होईल आणि ती आई आपलं घरातलं काम आवरून घेऊ शकते. तर असा हा काईट फेस्टिवल म्हणजे पतंग उडवण्याचं प्रथा सुरू झाली असावी. सो हॅरेस्ड म्हणजे ट्रबल्ड ऑर स्ट्रेस्ड आउट. तर ती आपल्या मुलाला सांगायची जा बाहेर जाऊन पतंग उडव. सो वाय डोंट यू गो फ्लाय अ काईट, अँड द लिटल बॉय वुड हॅपीली पिक अप हिज काईट अँड रन आउट इन टू द फील्ड. आणि तो मुलगा आनंदाने मग आपला पतंग घेऊन बाहेर मैदानात जायचा आणि पतंग उडवायला लागायचा. ओके. That of course was in the past when the only kites available were made of kite paper and thin wooden frames. तर हा तेव्हाचा काळ होता की त्यावेळेला फक्त कागदाचे पतंग बनवले जायचे. ओके. आणि त्यांच्या लाकडी काड्या त्यांना फ्रेम्स म्हणून लावल्या जायच्या. Kite flying has come a long way since then with the invention of motorized and even fiberglass kites to compete with the old-fashioned kites. तर आता काळ खूप पुढे आलेला आहे. ओके. काईट फ्लाईंग हॅज कम अ लाँग वे. तर काईट फ्लाईंग म्हणजे पतंग उडवण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा होत आलेली आहे मागच्या काही वर्षांपासून. ओके. इट हॅज कम अ लाँग वे म्हणजे मागच्या काही वर्षांपासून त्यामध्ये खूप प्रगती झालेली आहे. आणि आता मोटराईज म्हणजे पतंगांना मोटर लावलेली असते आणि ते आकाशात उडतात. दुसरं म्हणजे फायबर ग्लास म्हणून एक मटेरियल असतं, कागदाचे बनवायचे पतंग, तसे आता फायबर ग्लासचे पण पतंग बनवू लागलेत. तर यांचं इन्व्हेन्शन झालं, मोटराइज्ड पतंगांचं आणि फायबर ग्लासच्या पतंगांचं इन्व्हेन्शन सुरू झालं. सिन्स देन विथ द इन्व्हेन्शन ऑफ मोटराइज्ड अँड इवन फायबर ग्लास काइट्स टू कॉम्पीट विथ द ओल्ड फॅशन काइट्स. तर ह्या ओल्ड फॅशन म्हणजे कागदाचे जे पतंग होते त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये हे दोन प्रकारचे पतंग आलेले आहेत. टुडे काईट फ्लायर्स कॅन बी फाउंड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. तर आज काईट फ्लायर्स म्हणून स्पेशल ट्रेन केलेले पतंग उडवणारे कलाकार लोक एक्सपर्ट्स असतात. ओके. आणि ते देशाच्या आपल्या जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सापडतात, म्हणजे ते प्रत्येक देशामध्ये असतात. काईट फ्लायर्स कॅन बी फाउंड इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड कॅरिंग डिफरंट टाईप्स ऑफ काईट्स. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग असतात आणि वेटिंग फॉर द राईट विंड्स. आणि ते आपला हा छंद पुरा करत असतात. आणि ज्या प्रदेशामध्ये खूप वारं असतं, विंड्स असतात व्यवस्थित, अशा ठिकाणी हे काईट लवर्स किंवा काईट फ्लायर्स आपले पतंग उडवत असतात. काईट फ्लाईंग हॅज अ लाँग हिस्ट्री. तर पतंग उडवण्याच्या या कलेला खूप मोठा इतिहास आहे. इट इज अ लाँग हिस्ट्री. There are many Greek, Indian and other mythological stories which tell us about human beings wanting to or trying to fly. तर हे जे ग्रीक लोक आहेत, इंडियन लोक आहेत, ह्यांच्याबद्दल पौराणिक कथा खूप आहेत, मायथॉलॉजिकल स्टोरीज खूप आहेत की आपल्याला त्या स्टोरीजमधून काय कळतं की माणसाला, ह्युमन बिईंग्सना उडण्याची खूप इच्छा होती. विच टेल अस अबाउट ह्युमन बिईंग्स वॉन्टिंग टू ऑर ट्राईंग टू फ्लाय. आणि त्याच्यामुळेच कदाचित एरोप्लेनचा शोध लागला असावा.
Okay. Over a period of time, this desire of humans and their imagination probably led to the invention of kites. तर माणसाची कल्पनाशक्ती की आकाशात उडायची इच्छा ह्याच्यामुळेच पतंग ह्याचं इन्व्हेन्शन झालं, म्हणजे शोध लागला, पतंगांचा शोध लागला. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम देअर डिझायर म्हणजे इच्छा ऑफ ह्युमन्स अँड देअर इमॅजिनेशन म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती इमॅजिनेशन प्रॉबेबली लेड टू द इन्व्हेन्शन ऑफ काइट्स म्हणजे त्याच्यामुळे काइट्सची इन्व्हेन्शन झालं, काइट्सचा पतंगांचा शोध लागला. अँड इट इज लाईकली दॅट बॉक्स काइट्स डिझाइन्ड मोर दॅन 100 years ago later inspired others to create power driven aeroplanes. आणि त्यामुळे बॉक्स काइट्स जे बॉक्स प्रकारचे जे पतंग होते त्याच्यामुळे त्या पतंगांना बघून त्याच्यातून इन्स्पिरेशन त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण पॉवर ड्रिवन एरोप्लेन्स बनवले. म्हणजे मोटर लावलेले मशीन्स लावलेले एक उडतं विमान तयार झालं. ओके. पॉवर ड्रिवन एरोप्लेन्स व इन्व्हेंटेड. आणि हे कधी झालं तर 100 years ago. ओके. या काइट्स बॉक्स काइट्सना बघून त्यांच्यातून प्रेरणा घेऊन इन्स्पिरेशन त्यांना बघून माणसाला सुचलं की आपण एरोप्लेनसुद्धा बनवू शकतो. ओके. मोटर लावून एखादी मशीन जे आकाशात उडणारं आपण तयार करू शकतो ते म्हणजे एरोप्लेन. इन इंडिया हावेवर द ट्रेडिशन ऑफ काइट फ्लाईंग हॅज नॉट चेंज. भारतामध्ये हे ट्रेडिशन अजिबात बदललेलं नाही आहे. ओके. ते पूर्वी जसे काइट्स उडवत होते तसेच ती प्रथा आपण आजही चालू ठेवलेली आहे. बी इट ड्युरिंग द कमिंग ऑफ स्प्रिंग विच इज सेलिब्रेटेड ॲट बसंत. ते वसंत ऋतूमध्ये काही ठिकाणी पतंग उडवले जातात किंवा मग मकर संक्रांती जी जानेवारीमध्ये येते 14 तारखेला तेव्हा पण आपण पतंगोत्सव म्हणून तो साजरा करतो. ऑर ड्युरिंग द फेस्टिवल ऑफ मकर संक्रांती पीपल ऑफ ऑल एजेस गो आउट इन टू द ओपन टू ट्राय देअर लक विथ देअर काइट्स. तर सगळ्या एज ग्रुप्स म्हणजे मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्व वयाची लोक ओपन मैदानात जाऊन पतंग उडवण्याचं आपला लक ट्राय करतात. ओके. प्रत्येकजण आपापली पतंग किती उंच ओढते ह्याची चढाओढ लागलेली असते. इन टाउन्स अँड सिटीज वेअर ओपन स्पेसेस आर डिफिकल्ट टू फाइंड टेरेसेस अँड रूफ टॉप्स आर ऑफन यूज्ड फॉर दिस ट्रेडिशनल स्पोर्ट. आणि सिटीजमध्ये शहरांमध्ये मोठ्या मोकळ्या जागा नसतात तर तिथे लोक काय करतात तर टेरेसेस किंवा टेरेसवर जाऊन पतंग उडवतात. ओके. फॉर दिस ट्रेडिशनल स्पोर्ट हा पारंपरिक जो खेळ आहे तो अशा प्रकारे साजरा करतात, अशा प्रकारे खेळतात. टेरेसवर जाऊन किंवा रूफटॉपवर जाऊन, छतावर जाऊन. रूफटॉप म्हणजे छत. इन गुजरात मकर संक्रांती इज काइट फ्लाइंग डे. तर गुजरातमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशीच पतंग उडवले जातात. त्याला काइट फ्लाइंग डेसुद्धा म्हणतात. ट्रेडिशनली सेलिब्रेटेड ऑन जानेवारी 13th or 14th. तर 13 किंवा 14 जानेवारीला गुजरातमध्ये हा दिवस साजरा केला जातो. आणि तो म्हणजे इट इज अ हॉलिडे वेन पीपल मीट आउटडोर्स टू कट इच अदर्स काइट. तर एक दुसऱ्याच्या पतंगाची डोर कापण्याची चढाओढ त्या दिवशी लागलेली असते आणि त्या दिवशी सगळीकडे त्यांना सुट्टी असते आणि सगळी लोक बाहेर जमतात आणि एकमेकांना भेटतात आणि एकमेकांची पतंग कापण्याचा प्रयत्न करतात. दिस डे ऑल्सो कोइन्साइड्स म्हणजे ऑकर्स ॲट द सेम टाईम. योगायोग. दिस डे ऑल्सो कोइन्साइड्स विथ द फेस्टिवल ऑफ उत्तरायण. उत्तरायण म्हणून एक फेस्टिवल असतं ते पण ह्याच दिवशी येतं. वेन द सन इज सेट टू बिगिन इट्स जर्नी टू द नॉर्दर्न हेमिस्फिअर. तर उत्तर दिशेला सूर्याचा प्रवास सुरू होतो त्यामुळे त्याला उत्तरायण म्हणतात. द फेस्टिवल ऑफ उत्तरायण वेन द सन इज सेट टू बिगिन इट्स जर्नी टू द नॉर्दर्न हेमिस्फिअर. नॉर्थ म्हणजे उत्तर. द पीपल ऑफ गुजरात सेलिब्रेट उत्तरायण विथ अ लॉट ऑफ एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे खूप उत्साहाने साजरा करतात. कुठली नॉर्थची लोक. उत्तर
भागातली लोक, नॉर्दर्न हेमिस्फिअरमधली लोक हा उत्तरायण खूप उत्साहात साजरा करतात. सेलिब्रेट उत्तरायण विथ अ लॉट ऑफ एन्थुझियाझम अँड ऑल बिझनेस कम्स टू अ ग्राइंडिंग हॉल्ट फॉर अ कपल ऑफ डेज. आणि त्या दिवसांमध्ये तिथे सगळ्या बिझनेसना, सगळ्या उद्योगधंद्यांना सुट्ट्या असतात. इट इज ऑल्सो अ सेलिब्रेशन टू मार्क द एंड ऑफ विंटर. आणि इथे हे सेलिब्रेशन असतं कारण थंडी संपत आलेली असते. सो इट इज अ सेलिब्रेशन टू मार्क द एंड ऑफ विंटर. द काईट फ्लाईंग बिगिन्स ॲट डॉन. डॉन म्हणजे पहाटे पहाटे हा काईट फ्लाईंग, पतंग उडवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. अँड कंटिन्यूज विदाउट अ पॉज. न थांबता दिवसभर चालू असतो. पॉज म्हणजे थांबणं. सो विदाउट अ पॉज, न थांबता थ्रूआउट द डे चालू असतं. पीपल ऑफ ऑल एजेस गॅदर ऑन टेरेस ऑर रूफटॉप्स. सगळ्या वयांची, सगळा एज ग्रुप, लहान मोठे वयस्कर सगळी लोक टेरेसवर किंवा छतावर, रूफटॉपवर गोळा होतात. फ्रेंड्स, नेबर्स, इवन टोटल स्ट्रेंजर्स कॉम्पीट विथ वन अनदर अँड द क्राईज ऑफ ट्रियम्फ rend in the air when someone cuts the line of a rival. शेजारी पाजारी, मित्रमंडळी आणि अनोळखी लोकसुद्धा, फ्रेंड्स, नेबर्स ऑर इवन स्ट्रेंजर्स, हे सगळे लोक एकमेकांशी कॉम्पिटिशन लावतात. कम्पीट विथ वन अनदर अँड क्राईज ऑफ ट्रियम्फ रेंड द एअर म्हणजे काय, तर आरडाओरडा सुरू होता, तो सगळा आकाशात ऐकू येतो. ट्रियम्फ, क्राईज ऑफ ट्रियम्फ म्हणजे आनंद, आश्चर्य, उत्साह, हे सगळं. रेंड द एअर म्हणजे आकाशात सगळीकडे घुमतो आवाज, जे हवेला चिरून तो आवाज जातो. रेंड म्हणजे टेअर म्हणून दिले तिथे मिनिंग. सो रेंड द एअर म्हणजे हवेत तो आवाज एकदम सामावून जातो. कधी तर वेन समवन कट्स द लाईन ऑफ द रायव्हल, तर एखाद्या माणसाने दुसऱ्या प्रतिस्पर्ध्याचे पतंग जेव्हा कापतात तेव्हा एकदम जोरात आरडाओरडा होतो. सगळे उत्साहात ओरडतात. आणि काही जण आपली पतंग कटली म्हणून ओरडतात, तर काही जण आपण दुसऱ्यांची पतंग कापली म्हणून उत्साहाने ओरडतात आणि चिअर अप करतात एकमेकांना. अ वंडरफुल व्हरायटी ऑफ काइट्स इज सीन अँड द फसी बायर कॅन चूज व्हॉट ही वॉन्ट्स. तर खूप प्रकारचे पतंग आपल्याला त्यावेळेला दिसतात. ओके, फसी बायर म्हणजे आपण कन्फ्यूज होऊन जातो, आपण चूजी होऊन जाते की हा पतंग घेऊ का तो पतंग घेऊ, अशी परिस्थिती निर्माण होते मार्केटमध्ये. त्या दिवसांमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पतंग विकायला आलेले असतात. द मोर सिरियस प्लेयर्स प्रिपेअर स्पेशल लाईन्स फॉर देअर काइट्स. आणि जे खरोखर स्पर्धा करणारे असतात पतंग उडवण्याची, तर ते काय करतात, स्वतः पतंग तयार करतात. ते द सिरियस प्लेयर्स प्रिपेअर स्पेशल लाईन्स फॉर देअर काइट्स. देअर इज म्युझिक इन द एअर अँड ट्रेडिशनल डेलिकसीज आर स्पेशली प्रिपेअर्ड फॉर द डे. तर सगळीकडे म्युझिक लावली जाते, मोठमोठे स्पीकर्स लावले जातात आणि गोडधोड खायला पण केले जातात. आपल्या इथे तिळाचे लाडू करतो आपण, तिळगुळाचे लाडू करतो. तर हे सगळा उत्साहाचं वातावरण असतं. स्वीट्स बनवले जातात आणि त्या दिवशी म्युझिक लावलं जातं आणि आकाशात पतंग उडवले जातात. ऑल these things are specially prepared for the day. Held on the same day, the bigger event, however, is the International Kite Festival at Ahmedabad. तर त्याच दिवशी अहमदाबादमध्ये पण इंटरनॅशनल काईट फेस्टिवल साजरा केला जातो. इट इज अ व्हेरी बिगर इव्हेंट. खूप मोठा इव्हेंट असतो, मोठा प्रोग्राम असतो इंटरनॅशनल काईट फेस्टिवल, जे अहमदाबादमध्ये होतं. आणि ते कोणी ऑर्गनाईज केलं असतं, तर ऑर्गनाइज्ड बाय गुजरात स्टेट टुरिझम कॉर्पोरेशन. आणि ते इट इज हेल्ड, म्हणजे ते कुठल्या मैदानात असतं, तर हेल्ड इदर ॲट द सरदार पटेल स्टेडियम ऑर द पोलीस स्टेडियम. ओके, अहमदाबादमध्ये. दिस पॉप्युलर फेस्टिवल अट्रॅक्ट्स इंटरनॅशनल काईट फ्लायर्स. तर हे जे फेस्टिवल असतं त्याच्यामध्ये भारताबाहेरचे सुद्धा काईट फ्लायर्स येतात. इंटरनॅशनल काईट फ्लायर्स, त्यांना ते आकर्षित करतात, ते इथे येतात.
हू डेमॉन्स्ट्रेट देअर स्किल्स इन फ्लाईंग एक्झॉटिक काईट्स. तर वेगवेगळ्या देशांमध्ये काईट्स येतात. एक्झॉटिक काईट्स म्हणजे तिकडचे भारताबाहेरचे वेगळ्या प्रकारचे काईट्ससुद्धा इथे येत असतात. ओके. आणि दे डेमॉन्स्ट्रेट देअर स्किल्स. त्यांचं स्किल तेच काईट उडवण्यामध्ये जे कलाला असते, स्किल असतं, ते इथे त्यांचं प्रदर्शन होतं. डेमॉन्स्ट्रेट देअर स्किल्स इन फ्लाईंग एक्झॉटिक काईट्स अँड लोकल चॅम्पियन्स ॲज वेल. ओके. आणि आपल्या देशातले जे चॅम्पियन्स असतात ते पण त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये येतात. The little Indian paper kites compete with those from Japan, the USA, the UK and other countries. तर आपल्या हिंदुस्थानामधले, इंडियामधले पेपर काईट्स यांचं कॉम्पिटिशन जपानमधल्या काईट्सबरोबर, USA मधल्या काईट्सबरोबर आणि UK आणि दुसऱ्या कंट्रीजच्या काईट्सबरोबर होत असतं. एक्सायटेड स्पेक्टेटर्स म्हणजे ऑडियन्स जे बघत असतात. एक्सायटेड spectators watch in awe as marvelous shapes such as eagles and snakes soar into the skies. तर पतंगांचे शेप्स कसले कसले असतात? तर ईगल जे गरुड वगैरे असतात त्यांचं, मग स्नेकसारखे काईट्स असतात, ईगलसारखे काईट्स असतात. तर हे सगळे त्या स्पेक्टेटर्सना एक्साईट करतात, म्हणजे त्यांना आनंदित करतात, त्यांना त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट येते, उत्सुकता येते ते बघण्यासाठी. द एक्सायटेड स्पेक्टेटर्स वॉच इन ऑ म्हणजे इन अमेजमेंट, आश्चर्यचकित होऊन बघत असतात ते काईट्स. ओके. मार्वलस शेप्स सच ॲज ईगल्स अँड स्नेक्स सोर इन टू द स्कायज. सोर म्हणजे आकाशात उडताना, सोर इन टू द स्कायज म्हणजे आकाशात उडतात. One of the highlights of this festival is the Patang or Kite Bazaar in the heart of Ahmedabad, which is open 24 hours a day for a whole week. तर एक स्पेशालिटी म्हणजे हायलाईट्स ऑफ दिस फेस्टिवल म्हणजे ह्या फेस्टिवलमध्ये एक ठळक गोष्ट बघायला मिळते, ती आठवडाभर 24 तास काईट बाजार म्हणजे पतंगांचा बाजार ओपन असतो अहमदाबादमध्ये. ओके. One of the highlights of this festival is the Patang or the Kite Bazaar in the heart of Ahmedabad. अहमदाबादच्या सेंटरमध्ये तिथे 24 hours a day for a whole week हा काईट बाजार ओपन असतो, हा मार्केट ओपन असतो जिथे पतंग विकायला ठेवतात. अ विजिट टू दिस बाजार इज इन द मिडल ऑफ द नाईट इज इनफ टू प्रूव्ह दॅट द एंटायर सिटी इज ऑब्सेस्ड विथ काईट्स. तर मध्यरात्रीसुद्धा तिथे खूप गर्दी असते पतंग खरेदी करायला. A night visit to bazaar in the middle of the night is enough to prove that the entire city is obsessed with kites. Obsessed म्हणजे totally occupied with one aspect, म्हणजे काईट विषयी लोकांना किती प्रेम आहे आणि ते आवडता त्यांचा हा फेस्टिवल आहे हे आपण बघू शकतो, कारण रात्रीची सुद्धा पतंग घ्यायला तिथे गर्दी असते. पीपल क्राउड द स्ट्रीट्स अँड बाय देअर स्टॉक्स हॅगलिंग थ्रू द नाईट. ओके. हॅगलिंग म्हणजे बार्गेनिंग. तिथे भाव ताल करून तिथे बार्गेन करून पतंग खरेदी करत असतात, अगदी रात्रीचे जाऊनसुद्धा. पीपल क्राउड द स्ट्रीट्स अँड बाय देअर स्टॉक्स. बाय देअर स्टॉक्स म्हणजे पतंग. त्यांचे 10 पतंग, 5-10 पतंग, 15 पतंग असे आपला स्टॉक करून ठेवतात. रात्रीच्या वेळीसुद्धा खरेदी करतात आणि बार्गेन करून आपला स्टॉक कलेक्ट करतात पतंगांचा. स्किल्ड क्राफ्ट्समॅन डेमॉन्स्ट्रेट एज ओल्ड काईट मेकिंग स्किल्स अँड हाऊ टू प्रिपेअर द स्पेशल थ्रेड यूज्ड फॉर काईट फ्लाईंग. आता स्किल्ड लोक असतात जी पतंग बनवण्यात एक्सपर्ट असतात, ते डेमॉन्स्ट्रेशन दाखवतात, ते काईट कसं बनवतात ह्याचे पण क्लासेस तिथे भरलेले असतात. पुरातन काळातले पतंग कसे बनवायचे, त्याचा दोरा कसा असावा, एज ओल्ड काईट मेकिंग स्किल्स अँड हाऊ टू प्रिपेअर द स्पेशल थ्रेड म्हणजे तो पतंगाचा दोरा जो असतो काईट फ्लाईंगसाठी तो कसा असावा ह्याचं पण ज्ञान देतात. मिक्सचर ऑफ ग्लू अँड ग्राउंड ग्लास कवर द लाईन्स विच आर ड्रायड अँड रोल्ड इन टू रील्स नोन ॲज फिरकीज. तर फिरकी तयार करताना तो पावडर, ग्लासची पावडर आणि ती कशी दोऱ्याला चिटकवली जाते ह्याचं पण प्रात्यक्षिक दाखवलं जातं. These lines are so sharp that carelessly used they can cut a finger. तो मांजा जो असतो, ते दोरा जो असतो तो नीट वापरायचा असतो, नाही तर आपलं
दोरा ओढताना बोट कापलं पण जाऊ शकतं. द एक्साइटमेंट डज नॉट एंड विथ नाईटफॉल. तर रात्र झाली म्हणून काय सगळी एक्साइटमेंट संपत नाही. ओके. नाव इट इज टाईम फॉर इल्युमिनेटेड बॉक्स काइट्स. तर रात्र झाल्यावर आपण दिवसा पतंग उडवतो असं आपल्याला वाटतं, पण इथे रात्र झाल्यावर सुद्धा पतंग उडवली जातात. आणि इथे बॉक्स काइट्स म्हणून असतात आणि त्या बॉक्स काइट्समध्ये आतमध्ये दिवे ठेवलेले असतात. नाव इट इज टाईम फॉर इल्युमिनेटेड. इल्युमिनेटेड म्हणजे लायटेड, पेटवलेले. इल्युमिनेटेड बॉक्स काइट्स ऑफन स्ट्रंग ऑन वन लाईन टू बी लॉन्च इन टू द स्काईज. तर त्या विशिष्ट प्रकारे ते दोरीवर चढवले जातात आणि ते आकाशात सोडले जातात. कॉल्ड ट्युकल्स, दे ॲड अ ग्रँड ब्युटी टू द डार्क स्काय अँड कॉम्पीट विथ द ब्रिलियन्स ऑफ द स्टार्स. तर अशा पतंगांना तुकाल्स म्हटलं जातं. आणि दे ॲड अ ग्रँड ब्युटी, ते आकाशामध्ये इतके सुंदर दिसतात की असं वाटतं की ते आकाशातल्या ताऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करत आहेत. दे ॲड अ ग्रँड ब्युटी टू द डार्क स्काय. काळ्या आकाशाला ते अजून सुंदर बनवतात. दे ॲड अ ग्रँड ब्युटी टू द डार्क स्काय अँड कॉम्पीट विथ द ब्रिलियन्स ऑफ द स्टार्स. तर त्या स्टार्स, सुंदर सुंदर जे तारे असतात आकाशामध्ये, त्यांच्याबरोबर जणू कॉम्पिटिशन करते की काय असं वाटते. ओके. तर हा लेसन एक्सप्लेन करून झालेला आहे. पुढचा लेसन घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये येईन. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.